आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच अगदी मुसळधार पाऊस चालू आहे आणि अशा पावसामध्ये काहीतरी गरमागरम, खमंग आणि थोडंसं तेलकट खावंसं वाटतंय ना. मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी 5 मिनिटात तयार होणारी झटपट आणि अतिशय सोपी पाववडा रेसिपी. घरात पाव आणि बेसन असेल तर ही रेसिपी तुम्ही कधीही बनवू शकता. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर चिमूटभर खाण्याचा सोडा पण टाकून घ्यायचा आहे. त्यामुळे पाववडा छान हलका आणि फुलून तयार होतं. आता त्यामध्ये थोडेसे जिरे आणि थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे. जिरे आणि ओवा घातल्यामुळे चव तर छान लागतेच, पण एक वेगळाच खमंग फ्लेवरही येतो. आता थोडं थोडं पाणी घालत गाठी न राहता एकदम स्मूथ बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. बॅटर ना खूप पातळ असावं आणि नाही खूप घट्ट. मध्यम घट्टसर बॅटर तयार झालं की पावावर त्याचं कोटिंग छान बसतं. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर एक पाव घेऊन तयार केलेल्या बेसनाच्या बॅटरमध्ये सर्व बाजूंनी छान बुडवून घ्यायचं आहे, म्हणजे प्रत्येक बाजूला बेसनाचं कोटिंग व्यवस्थित लागेल. आता हा पाव सावकाश गरम तेलामध्ये सोडायचा आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवून पाववडा दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तळताना येणारा सुगंध तर अगदी असं वाटतंय लगेच पाववडा खायला घ्यावा. आणि बघा, आपला झटपट, खुसखुशीत आणि खमंग पाववडा तयार आहे. हा पाववडा हिरव्या मिरचीसोबत, टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत खायला खूपच मस्त लागेल. पावसाळ्यात गरमागरम चहासोबत याची मजा काही वेगळीच असते. जर तुम्हालाही अशी सोपी आणि चविष्ट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच आणखीन झटपट रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.